मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे 5 दिवस मुंबई आणि खास करून दक्षिण मुंबई ही ढवळून निघाली। आंदोलन आझाद मैदानावरती होतं, पण हजारोंच्या संख्येने आलेले मराठा आंदोलक हे मुंबईभर विखुरलेले बघायला मिळाले। दक्षिण मुंबईमधील रस्ते, सीएसएमटी स्थानक, इतकंच काय तर हायकोर्टासारख्या महत्त्वाच्या इमारतींच्या समोर सुद्धा या आंदोलकांचा गराडा होता। आणि आता याचवरून शिंदेच्या शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय। दक्षिण मुंबईतल्या देशाचं आर्थिक केंद्र असलेल्या ठिकाणांमध्ये आंदोलनावरती बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे। तर मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलंय त्यामध्ये नेमकं काय म्हटलंय, नेमकी मागणी काय करण्यात आली आहे बघूयात। आझाद मैदान आणि दक्षिण मुंबईमध्ये वारंवार होणाऱ्या निदर्शनांवरती मी चिंता व्यक्त करतो। निदर्शनाचा अधिकार लोकशाहीने दिला आहे, तो अत्यावश्यक आहे, पण अशा आंदोलनांमुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यायला हवी। दक्षिण मुंबई राज्याच्या कारभारासह आर्थिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे। इथं शासनाची मुख्यालय, पोलीस मुख्यालय आणि पश्चिम नौदल कमांड आहे। म्हणूनच दक्षिण मुंबईमधील उच्च सुरक्षा, उच्च कार्यक्षम क्षेत्रांमध्ये अशा निदर्शनांवरती बंदी घालावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामधून केली आहे। अशा निदर्शनांना वेगळं ठिकाण द्यावं असं मी महाराष्ट्र शासनाला आवाहन करतो। तर शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलं आणि यानंतर ज्यांनी हे आंदोलन उभं केलेलं होतं आझाद मैदानावरती 5 दिवस, त्या मनोज जरांगे पाटील यांनी या सगळ्या संदर्भात काय म्हटलंय बघूयात। त्याला म्हणा चुप राहा, इतके शांततेत येणारी पहिली जातस। हो, कुणाची काडी उचलले नाही, कुणाचे भजे उचलले नाही, कुणाचं काय केलं नाही, उलट सगळ्याला पाणी पाजित होती, भाकरी खाऊ घालत होती आमच्या। अशी वापस येणारी शांततेत जात नाही। ही जात लई खारी आहे, लई विषारी आहे तराला लागल्यावर, पण अशी होणे नाही, पुन्हा असली जात होणे नाही। एका हाक्यावर कोटीत येते, एका हाक्यावर जशाल तसं माघार येतात। तोटा जरी झाला तरी येतात आणि फायदा झाला तरी पण येतात। दरम्यान याच पत्रावरून आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मिलिंद देवरा यांच्यावरती टीका केली आहे। मुंबईमध्ये आम्ही मराठी माणसं आंदोलन करू, नाही तर हायदोस घालू, तुम्ही कोण आम्हाला विचारणार? ठीक आहे, कोर्टाने आम्ही बघून घेऊ। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही रोखलं नाही। आझाद मैदानात आम्ही जाऊ, आम्ही पेड रोडलाही जाऊ। खरं म्हणजे या आंदोलकांनी पेड रोडला आंदोलन करायला पाहिजे। ते मोठ्या घराण्यातून येतात, त्यांना या राज्यामध्ये काय चाललंय हे कदाचित माहिती नसावं। त्याच्याचबरोबर त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना पत्र लिहिण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस साहेबांना लिहायला पाहिजे होतं। त्याचं मुख्य कारण फडणवीसांना लिहिलं असेल तर योग्य केलं, कारण ते स्वतः होम मिनिस्टर आहेत। त्यामुळे मिलिंद देवरा जे पत्र लिहितायत त्याच्यावरनं कुठेतरी होम डिपार्टमेंट हे कमी पडलं, हे अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे साहेब दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत।